माजी महापौर अभिषेक कळमकर याच्या विरुद्ध आणखीन एका महिलेची तक्रार. नोकरी देण्याचे आमिष दाखवून आणि ब्लॅकमेलिंग करून शहराचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी तरुणीवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एका तरुणीने अभिषेक कळमकर याच्या विरोधात धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. नोकरी देण्याच्या आमिषाने नको तेथे हात लावला असल्याचे सांगत तरुणीने तोफखाना पोलिसात धाव घेतली आहे. प्रचारादरम्यानच मला तू खूप आवडली होतीस असे म्हणत नको तेथे हात लावला, नको ते बळजबरीने केले, तसेच तू जर कोठे बोललीस तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून शिवीगाळ केली असे पीडित तरुणीने म्हटले. अभिषेक कळमकराच्या घराची पोलिसांकडून झडती. शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत शहराचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात अत्याचारात गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. मंगळवारी सकाळी पोलिसांनी अभिषेक कळमकर याच्या घराची झडती घेतली. यावेळी पोलिसांनी काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेतल्यात. नोकरीच्या आमिषाने आणि ब्लॅकमेलिंग करून माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा शनिवारी दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्यात हा गुन्हा दाखल झाल्यापासून कळमकर फरार आहे. पोलिसांची 2 पथके त्यांच्या मागावर आहेत. तरुणीला नगर शहरातील विविध ठिकाणी तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन अत्याचार केलाय. मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून वेळोवेळी कपडे काढण्यास भाग पाडून तासनतास त्रास देत असल्याचा आरोप या पीडित महिलेने केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.